नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात सुरू असलेल्या नवीन वीज वितरण लाईनच्या कामातील कथित निकृष्ट दर्जा आता उघडकीस येऊ लागलाय। काम पूर्ण होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी नवीन वीज खांब उन्मळून पडत असल्यानं संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। काल सकाळी आडबुद्रुक परिसरात शेतातून उभारण्यात आलेला नवीन वीज खांब अचानक उन्मळून पडून जुन्या विद्युत वाहिनीच्या तारांवर कोसळला। सुदैवानं या घटनेत कोणती जीवितहानी झाली नाही, मात्र मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। याच दिवशी आडबुद्रुक येथील स्मशानभूमीसमोरील नवीन वीज खांबाला आधार देणारा सपोर्ट खांबही थेट रस्त्यावर कोसळला। त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। करंजाळी इथं आठवडे बाजार असल्याने या मार्गावर मोठी वर्दळ होती। स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत खांब बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। दरम्यान तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रस्त्यावर पडलेले वीज खांब आणि विद्युत तारा नागरिकांसाठी गंभीर धोका ठरू शकतात। मात्र संबंधित यंत्रणेकडून तातडीने उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अनेक ठिकाणी वीज खांबाचा पाया मजबूत नसून ते धोकादायक पद्धतीने उभारण्यात आले। त्यामुळे संपूर्ण कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं आणि सर्व वीज खांबांची तातडीने तांत्रिक तपासणी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली। निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? प्रशासन याची गंभीर दखल घेऊन कारवाई करणार का? याकडे आता संपूर्ण पेठ तालुक्याचं लक्ष आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन महाले, पेठ।